गुड मॉर्निंग, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब, जय जिनेन्द्र और सभी को प्यार भरा मैत्रीपूर्ण जय भीम नमोधाय। उम्मीद है कि आप सभी अच्छे होंगे। चलिए शुरुआत करते हैं शरण गुण के शिविर के बारे में, जिसका नेतृत्व किया था धर्माचार्य सुदर्शन जी ने। हमने पहले पार्ट में यह देखा शरण गमन का जो अर्थ समझता है वो श्रोतापन्ना स्थिति को भी समझ सकता है। बौद्ध परंपरा में अलग अलग संप्रदाय है जो कि शरण गमन पर एक ही दुआ है। शरण गमन का अर्थ होता है बुद्धत्व की ओर जाने का, ध्यास लागने मतलब शरण गमन करने का अर्थ ये भी होता है कि आश्रय संरक्षण, जहाँ पर जाने से हमारा भला होने वाला है। शरण जाणे म्हणजे कुठून कुठे जाणे, दुःखातून सुखाकडे जाणे आणि त्याकडे गंभीरपणे पाहणे। मग दुःख म्हणजे काय? दुःख का क्या अर्थ हुआ? दुःख के 3 प्रकार होते हैं। सर्वसामान्य दुःख, लागने, कांपने, शारीरिक इजा होने, लगता है, कटता है, कहीं तकलीफ होती है। मानसिक दुःख हे असुरक्षितता यातून निर्माण होते। आपणाला वाटते तसे न घडल्याने हे दुःख निर्माण होते। असुरक्षित वाटते, मनाच्या विरुद्ध घडते, ये मानसिक दुःख हो गया। मन के विपरीत कोई प्रतिकूल परिस्थिति में कुछ विपरीत घटना घटती है तो मन को दुःख होता है। जैसे कि किसी व्यक्ति की ब्रह्मचार्य दीक्षा न होना, उसके पहले जो नए लोगों की हो जाना किसी कारणवश, तो यह मानसिक दुःख है। आसक्ती दुःख यामध्ये सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडत आहे। पैसा, अडका, नोकर, चाकर सर्व काही मिळते, पण समाधान नसते, कारण आपण परिपूर्ण असतो, त्यामध्ये सकुलता नसते, आतमध्ये सर्व शक्ती दाबून ठेवलेली असते, म्हणून मन दुःखी असते। आपणामध्येच अमर्याद शक्ती असते, पण ती व्यक्त होत नाही, कारण त्या धनदौलतीचा विद्वत्तेचा अहंकार असतो, म्हणून बोलत नाही, व्यक्त होत नाही, म्हणून दुःखी होतो। म्हणून अशा दुःखातून मोकळे होण्यासाठी आपण बोलले पाहिजे, म्हणजे दाबलेली शक्ती मोकळी होते। म्हणून कधी कधी वाटते अपनी नकारात्मक भावना बढ़ है। जब हम नहीं बात करते हैं तो ऐसा लगता है कि हमारी नकारात्मक शक्ति दबी हुई है। तो कई बार हमने हमारी जो शक्तियां हैं उसे ओपन करना चाहिए, रिलीज करना चाहिए। इसलिए महान सुगती बोलते हैं कि सर्वसामान्य माणसाला मोकळे केले पाहिजे। जर एखाद्याचे पाय बांधले आणि पड म्हटले तर तो पडेल का, म्हणून त्याला मोकळे केले पाहिजे। किसी व्यक्ति के पैर बांध लिए जाए और उससे कहा गया कि चलो भागो, तो भागेगा क्या? असंस्कारित गोष्टी बाहेर काढल्या पाहिजेत, त्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने मोकळ्या केल्या पाहिजेत। तसे होत नसेल तर माणूस निराशा होतो। दुःख कळल्यानंतर त्यावर योग्य उपाय केला पाहिजे। दुःख समजल्यावर त्यावर उपाय होऊ शकतो। पहिल्या 2ही दुःखावर मलमपट्टी होऊ शकते, पण तिसऱ्या प्रकारच्या दुःखावर जर चुकीची मलमपट्टी केली तर दुःख आणखी वाढते। ऐसा कहा जाता है कि दुख होने पर उसका योग्य उपाय होना चाहिए। उसका उपाय हो सकता है, लेकिन दोन्ही दुःखावर मलमपट्टी होऊ शकते, पण तिसऱ्या प्रकारच्या दुःखावर जर चुकीची मलमपट्टी केली, इसमें 3 प्रकार के दुख बताए हैं कि दुख होने पर, समझने पर उसका उपाय होना चाहिए। दुख समजल्यावर त्याच्यावर उपाय होऊ शकतो। पहला जो है दुख कळल्यावर, मतलब दुख होने पर, दूसरा दुख समझने पर, और तीसरा जो प्रकार का दुख है कि जर चुकीची मलमपट्टी केली तर दुःख आणखी वाढते। हे सही है। म्हणून शरणस्थान योग्य पाहिजे, नाही तर इतर शरणस्थाने वळतो, देवधर्म बुवाजीकडे वळतो आणि मग इलाज चुकीचा होतो। असमाधान घालवण्यासाठी जागृतीपूर्वक प्रयत्न केले पाहिजे।
तर बोधिसत्व आदर्शामध्ये आपण सामावून जाऊ शकतो. काही चुकीच्या संस्थान बद्दल सुबुतीनं 3 गोष्टी सांगितल्या आहेत. तृष्णा, उपादान. आजकाल चुकीचे दृष्टिकोन ही चुकीची संस्थाने होऊ शकतात. तृष्णा या तृष्णेचे पुन्हा 3 भाग पडतात. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. कामतृष्णा ही इंद्रियाची तृष्णा आहे. इंद्रियातून येणारा अनुभव अनेक अनुभवापैकी असेल, पण ध्यानाचा अनुभव इंद्रियावर कधी कधी येऊ शकतो. ध्यानात जर प्रीतीचा अनुभव आला तर इंद्रियावर त्याचा परिणाम होऊ शकतो. अंगावर शहार येणे, भीती वाटणे, सुगंध येणे कधी कधी शारीरिक नसते, त्यामुळे ध्यानातून खाली येऊ शकतो. म्हणून तृष्णा हे चुकीचे संस्थान आहे. तृष्णा के 3 प्रकार बताए हैं. कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. काम तृष्णा का अर्थ इसमें बताया है कि कभी कभी ध्यान के अंदर कुछ ऐसे अनुभव आते हैं, सहारे येणे, डर लगता है, सुगंध आती है. इससे हम लोग ध्यान से खाली आने की संभावना होती है. भवतृष्णा यदि इसमें अटक जाए तो भवतृष्णा मतलब होता है यहाँ से भौतिक गोष्टीची आसक्ती असते. चांगली नोकरी, अम्मा पैसा, यावा खूप सुख, चैनीचे जीवन असावे, काम वासना याच्याही तृष्णा असते. हे चुकीचे शरणस्थान आहे. विभव तृष्णा इसका अर्थ हुआ की ज्या भावनेने तृष्णेच्या मागे लागतो त्या मनाप्रमाणे घडत नाही. म्हणण्याला श्रेय येते. जसे वाटते तसे घडत नाही, मग वाईट मार्गाला लागतो. व्यसनाकडे वळतो तरीही समाधानी होत नाही. जास्त झोपतो, शेवटी जीवनाला कंटाळून आत्महत्या करतो. उपादान. चुकीच्या गोष्टीत अडकणे, इंद्रिय अनुभवाच्या अधीन होणे. इंद्रिय अनुभवाची कल्पना करणे वेगळे, पण त्यामध्ये तो प्रत्यक्ष कृती करतो, भोग घेतो, ती गोष्ट हस्तगत करतो. भावचक्रात माकडे फळे तोड़ताना दिसतात. उपादान मतलब होता है जमा करना, अपने इंद्रिय के माध्यम से, आँखों के माध्यम से, नाक के माध्यम से, कानों के माध्यम से, जीवा के माध्यम से, स्पर्श के माध्यम से केवळ जमा करना. माणसामध्ये 2 प्रकारचे दृष्टिकोन असतात, शाश्वतवाद, उच्छेदवाद. शाश्वतवाद का अर्थ होता है यामध्ये धर्माचे दृष्टिकोन येऊ शकतात की मेल्यानंतर स्वर्ग प्राप्त होऊ शकते, आत्मा पुन्हा जन्म घेतो, तो अविनाशी आहे वगैरे वगैरे. उच्छेदवाद का मतलब होता मेल्यानंतर काही नाही, खा प्या मजा करा, स्वतःकडे पाहत नाही. मी काय करतो चुकीचं आहे की बरोबर आहे हे समजून घेत नाही, मग इतरांना दोष देत राहतो. त्यामुळे मी असा झालो, आईवडिलांना दोष देतो, असे दोष देत राहतो. त्यामुळे हेही चुकीचे शरणस्थान होऊ शकतो. सीलवर परामर्श, वरवरचे आचरण करणे, वृत्तविकल्पे यालाच ध्येय समजणे. ध्यान करतो, वर्गाला जातो, इतरांना भेटतो, पण त्यात मन नसते. सर्व वरवरचा असतो. सराव करू नये असे नव्हे, पण जे काय करतो त्यातून बदल झाला पाहिजे. भावना निर्माण झाल्या पाहिजे. भावना निर्माण होत नसतील तर जे करतो ते सर्व ही सिलवत परामर्शमध्ये होऊ शकतात. किसी भी कार्य में भावना होना अति आवश्यक है. भावना नहीं रहेगी तो अड़चन में आ जाएंगे आप. तो शाश्वतवाद का हमने समझा कि मरने के बाद स्वर्ग की प्राप्ति होती है और पुनः जन्म लेता है, अविनाशी है वगैरह वगैरह. और उच्छेदवाद का समझ में आया कि मेल्यानंतर काही नहीं, कुछ मरने के बाद तो कुछ नहीं, इसलिए खाओ पियो एंजॉय करो. इसमें हम खुद के बारे में नहीं सोचते, खुद के बारे में नहीं देखते. मैं काय करता हूँ चुकीचा है कि बराबर, मतलब मैं जो भी करता हूँ अच्छा है बुरा इस बारे में भी नहीं सोचते. और हम हमेशा दूसरों को दोष देते रहते हैं. उसके वजह से मेरा ऐसा हुआ, उसकी वजह से मेरी इच्छा नहीं हुई. हम आपको भी दोष देते हैं, असे दोष देता. तो त्यामुळे हेही चुकीचे संस्थान हो सकते. तो भाई बहनों, ये जो विषय है इसको समझाने का प्रयास किया. उम्मीद है अच्छा लगा होगा. थैंक यू.